नमस्कार मित्रांनो, 4-5 दिवस झाले आपण भेटलो नाही. माझी दुसरी किमोथेरपी संपली आणि थोडेसे साईड इफेक्ट जास्त होते यावेळी. कुठे टॉन्सिल सुजले होते, कुठे बोनमध्ये थोडंसं पेनिंग होत होतं. पण ठीक आहे, ते सगळं ओव्हरकम झालं. आज मला चांगलं वाटतंय 3-4 दिवसांनी, म्हणून मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलोय. आज आपण एका वेगळ्या टॉपिकवरती थोडंसं डिस्कशन करणार आहोत, चर्चा करणार आहोत. कॅन्सर हा नुसता फिजिकलीच आपल्यावरती दबाव आणत नाहीये, तर त्याच्यापेक्षा मोठं एक कारण त्याच्या पाठी आहे की ही जी कॅन्सरमधनं बरी व्हायची प्रोसेस आहे, हिला जवळजवळ 6 ते 8 महिने किंवा 1 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त टाईम लागू शकतो. आता या टाईममध्ये ते जे फ्रस्ट्रेशन आहे, डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस, की एवढी मोठी लेंदी ट्रीटमेंट घ्यायची, दर 15 दिवसांनी आजारी पडायचं आहे, दर हे टोचून घ्यायचं आहे, कुठे रक्त द्यायचं आहे, कुठं काय करायचं आहे, ब्लड टेस्ट आहे, 1760 गोष्टी आहेत. तुम्हाला त्या गोष्टीचे त्रास होणार आणि ह्या होणार आहेत हे त्रास, हे समजूनच आपण डिप्रेशनमध्ये जातो. तर हे होता कामा नये, ह्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर एक स्पिरिच्युअलिटी, अंधश्रद्धा नाही. पुन्हा एकदा समजून घ्या, अंधश्रद्धा नाही, स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय की स्वतःसाठी 5 ते 10 मिनिटं काढायची. सकाळी उठा, दुपारी, संध्याकाळी, तुम्हाला जो वेळ चांगला वाटतो तो. शांत बसा. तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं नाही, पहिलं मंत्र नाही म्हणायचे, काहीच नाही. स्वतःसाठी शांत बसा, डोळे मिटा, मन एकाग्र करा आणि म्हणा मला काहीही झालेलं नाही, हे दिवस आहेत असेच निघून जातील आणि मी बरा होईल. बरा तर मी झालोच, असं स्वतःलाच तुम्ही समजावा. 5 मिनिटं समजावा. तुम्हाला कळेल की आपण जे फिजिकली इंजेक्शन्स घेऊन बरे होतोय, त्याच्याच सोबतीने, त्याच्याच बरोबरीने आपण हे मेंटली स्वतःला प्रिपेअर करतोय की वा, मी बरा होतोय, मला काही झालेलं नाही, छान, औषधांचे इफेक्ट माझ्यावरती एकदम चांगले होत आहेत. तुम्ही बोलत राहा. तुम्ही जसं बोलाल तसंच होणार आहे. इफेक्ट चांगले होत आहेत, खरोखरच चांगले होत आहेत. आणि मग तुम्हाला आपणच कळेल की 2-4 दिवसामध्ये की नाही, खरंच इफेक्ट व्हायला लागलाय, मला चांगलं वाटायला लागलंय. मग पहिले 5-7 दिवस काय करा, शांत बसा, 5 मिनिटच घ्या, मनातल्या मनात की मला चांगलं वाटतंय, मी एकदम बरा आहे, मला काही झालं नाही. थोड्या दिवसांनी तुमच्या आवडीचा देव, असं नाही म्हणत मी की हेच कुलदैवत घ्या, तेच घ्या, तुमचा हा देव, तुम्हाला ज्या देवावरती मनापासून विश्वास आहे किंवा असं वाटतं की हा देव मला आवडतो, त्याचं नामस्मरण करा 5 मिनिटं. त्याला सांगा, तू माझ्यासोबत आहेस, मला काहीच होऊ शकत नाही. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं एखादा मंत्र तुमच्या आवडीचा म्हणायचा आहे, तर शांत बसा, 5-10 मिनिटं त्या मंत्राचं उच्चारण करा. एक सायंटिफिक गोष्ट आहे त्याच्या पाठी सुद्धा की आपण जे मंत्र म्हणतो त्या मंत्रांमध्ये एक व्हायब्रेशन्स असतात, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात. ते व्हायब्रेशन आपल्या आजूबाजूला राहिले तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच करून आपली जशी फिजिकल हेल्थ वाढत चालली आहे, चांगली होत चालली, तसेच आपण मेंटली सुद्धा स्ट्रॉंग राहतो. आता हे सगळं सांगण्यापाठचं कारण का, की मला आज असं का वाटतं की हे तुमच्याशी मी डिस्कस करावं, तर या गेल्या 2 महिन्यामधल्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये 1-2 माणसं मला भेटली. त्यातला एक माणूस ज्याला कॅन्सरच झाला होता, सेम माझ्यासारखा, थोडंसं कोलन कॅन्सर, एज थोडी जास्त होती. तर त्यांचे झाले होते 4 किमो. पण त्यांचे 4 किमो झाल्यानंतर त्यांना अचानक भीती वाटायला लागली. मग त्यांच्या 5व्या किमोच्या आधी त्यांना अशी भीती वाटून त्यांना पटकन हार्ट अटॅकपर्यंत सिच्युएशन गेली आणि ते घाबरले होते. मग त्यांना डॉक्टरांनी तिकडे एक सायकॅट्रिक डॉक्टर जो आहे तो अपॉइंट केला आणि त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी की तुम्ही पॉझिटिव्ह राहा हे त्यांना समजवण्यासाठी त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट चालू करावी लागली. मग माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की ही वेळ ठीक आहे, त्या माणसाची त्याच्यामध्ये काय चुकी म्हणता येऊ शकत नाही, कारण ही प्रोसेसच अशी आहे. तुम्ही ह्या प्रोसेसच्याच डिप्रेशनमध्ये जाता की एवढं लांब मला ते सर्व्हाइव्ह करायचं आहे, ह्या प्रोसेसमध्येच आपलं मन जे आहे ते घाबरून जातं. मग तेच घाबरायचं नाहीये. त्यासाठी आपण आजपासून सुरू केलं तर हे आपल्याला पुढे जाऊन फायदेशीर आहे. कॅन्सर लगेच निघून जाणारी गोष्ट आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये. पण जसं फिजिकल गोळ्या बाहेरनं इफेक्ट करतात तसं आपल्याला एक आपलं फिजिकल माइंड आणि आपलं जे रिलेशन आहे ते जपायचं आहे. त्यासाठी आपल्याला शांत डोक्याने बसून कुठेतरी शांत 5 मिनिटं नामस्मरण किंवा स्वतः शांत बसणे, मी चांगला आहे, मला काही झालेलं नाही, हे गोष्टी सांगणे, हे आपल्याला करणं भाग आहे. आणि हे केलं तरच आपली इम्प्रूव्हमेंट जी आहे जी फास्ट होणार आहे. आणि राहिली गोष्ट दुसरी, तर तुम्ही काय करू शकता कारण ह्या कॅन्सरच्या पिरियडमध्ये तुम्हाला असं होतं की किमो घेतल्यानंतर खूप अशक्तपणा येतो, टॉन्सिल सुजणं, ताप सुजणं, साईड इफेक्ट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण ते 4-5 दिवस त्याच्यानंतर माइंड तुमचं झालं की नाही मी बरा आहे की तुम्ही चांगले व्हायला लागता. मग तुम्ही काय करा, कुठेतरी कोणाला ड्रॉइंगचा छंद आहे
ड्रॉइंग करा, कोणाला कविता लिहिण्याचा छंद आहे कविता लिहा, कुठे पुस्तकं वाचायचा छंद आहे त्यांनी पुस्तकं वाचा, एखाद्याला माझ्यासारखं असेल यूट्यूब चॅनल उघड, लोकांना काहीतरी सांग, तसं करा. पण तुम्ही स्वतःला अशा चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा. मी आजारी आहे, मला कॅन्सर झाला आहे म्हणून मी एका बेडवर पडून राहीन, बरा होईन तेव्हा होईन असं करू नका. त्याने तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. तर तसं काही करू नका. हॅप्पी राहा, हेल्दी राहा. ट्राय करा की मी कायम हसतमुख राहीन, मी हसेन, माझ्या आजूबाजूचे 4 लोक हसत राहतील आणि मी स्वच्छ नीट राहील. कॅन्सर लगेच जाईल, मी लगेच बरा होईल. थँक्यू. पुन्हा आपण असंच भेटूया पुढच्या ब्लॉग्समध्ये, रील्समध्ये किंवा मोठ्या व्हिडिओजमध्ये, छोट्या शॉर्ट्समध्ये. आपण वेळच्या वेळी भेटतच राहू. तोपर्यंत काळजी घ्या आणि होप तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबतच आहे. थँक्यू.